मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण लास्ट लेक्चरला अल्केन्स हा हायड्रोकार्बन आपण कंप्लीट केला आहे आणि आज आपण पाहतोय न्यू हायड्रोकार्बन अल्किन्स. पहा, अल्केन्समध्ये आणि अल्केन्समध्ये मेन डिफरन्स काय आहे? व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन अल्केन्स अँड अल्किन्स? तर अल्केन्स कसे असतात? अल्केन्स आर सॅच्युरेटेड while alkenes are unsaturated. Alkenes contains carbon-carbon single bond. Alkenes contain carbon-carbon double bond. पहा, अल्केन सॅच्युरेटेड असतात म्हणजे कार्बन-कार्बन सिंगल बॉन्ड असतो. अल्केन्स अनसॅच्युरेटेड असतात म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन-कार्बन डबल बॉन्ड असतो. अँड दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन अल्केन्स अँड अल्केन्स. तर आज आपण न्यू हायड्रोकार्बन स्टार्ट करतोय अल्केन्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूया अल्केनची डेफिनेशन. Definition the aliphatic unsaturated hydrocarbons containing one or more carbon-carbon double bonds are called alkenes. पहा, अल्केन्स म्हणजे काय असतात? अल्केन्स हे ॲलिफॅटिक कंपाऊंड असतात. ॲलिफॅटिक म्हणजे ओपन चेन कंपाऊंड असतात. अनसॅच्युरेटेड आपण कधी म्हणतो? जर कार्बन-कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन-कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर अनसॅच्युरेटेड हा वर्ड आपण यूज करतो. पुढे हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? द कंपाऊंड्स कंटेनिंग ओनली हायड्रोजन अँड कार्बन आर कॉल्ड हायड्रोकार्बन्स. म्हणजे अल्किन्स हे कसे आहेत? ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग वन ऑर मोर कार्बन-कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे जे कंपाऊंड ॲलिफॅटिक आहेत, हायड्रोकार्बन आहेत, ॲलिफॅटिक आहेत, अनसॅच्युरेटेड आहेत, हायड्रोकार्बन आहेत आणि ज्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त कार्बन-कार्बन डबल बॉन्ड आहेत अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो? अल्किन्स. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये न्यू पॉईंट लिहा, जनरल फॉर्म्युला. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किन्स इज, अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय होता? CnH2n+2. तर इथं फक्त +2 लिहायचं नाही, फक्त काय लिहायचं? CnH2n लिहायचं. फेर n इज इक्वल टू हे n म्हणजे काय असतात? n इज इक्वल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आणि इथे आपण एनची व्हॅल्यू किती घेऊ शकतो? n इज इक्वल टू 2, 3, 4, 5, 6 डॅश एटसेट्रा. आपण ही व्हॅल्यू किती घेऊ शकतो? इथे एनची व्हॅल्यू 1 घ्यायची नाही आहे. एनची व्हॅल्यू 1 काय घ्यायची नाही आहे? कारण जर आपण एनची व्हॅल्यू 1 घेतली तर याचा अर्थ एक कार्बन ॲटम होणार आणि एक कार्बन ॲटम जर असेल तर आपल्याला डबल बॉन्ड देता येईल का? डबल बॉन्ड देण्यासाठी आपल्याला मिनिमम कार्बन ॲटम किती लागतात? 2 लागतात. त्यामुळे अल्किनमध्ये एनची व्हॅल्यू 2 पासून स्टार्ट करायची आणि अल्काइन्समध्ये पण 2 पासून स्टार्ट करायची. येथे लक्षात. द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किन इज CnH2n. मग मला सांगायच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहेत? तर n एवढे कार्बन ॲटम आणि हायड्रोजन किती आहेत? 2n एवढे. म्हणजे अल्केनपेक्षा अल्केनमध्ये 2 हायड्रोजन ॲटम कमी असतात. नीट लक्षात आहे, अल्किन्समध्ये अल्केनपेक्षा नेहमी 2 हायड्रोजन ॲटम कमी असतात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पण लिहायचं आहे, अल्किन्स आर ऑल्सो कॉल्ड ओलिफिन्स. तर अल्किनला अजून काय म्हणतात? ओलिफिन्स म्हणतात. आपण अल्किन्सला काय म्हणत होतो? पॅराफिन्स. अल्किन्सला काय म्हणतात? ओलिफिन्स. मग हे अल्किनला ओलिफिन असं काय म्हणतात? त्याचंही रिझन आपल्याला पाहिजे. पहिले हे 3 पॉईंट समजलेत. फर्स्ट डेफिनेशन सांगायचे आहे. काय डेफिनेशन आहे? द ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग वन ऑर मोर कार्बन-कार्बन डबल बॉन्ड्स आर कॉल्ड अल्किन्स. नेक्स्ट पॉईंट, द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किन इज CnH2n, where n is equal to number of carbon atoms and the value of n starts from 2, 3, 4, 5, 6 dash etc. Next point, alkenes are also called olefins. Why alkenes are also called olefins? तर याच्यामध्ये आपण एक क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन आहे, why alkenes are
also called why alkenes are also called olefins. Why alkenes are also called olefins. पहा अल्केनला ओलिफिन असं का म्हणतात त्याचं रिझन आपण पाहूया. त्याचं आन्सर काय आहे पहा. तर आपल्याला फर्स्ट ओलिफिनचा मिनिंग समजला पाहिजे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओलिफिन्स. तर ओलिफिन्स म्हणजे काय पहा. ओलिफिन्स मीन्स ऑइल फॉर्मिंग. ओलिफिन्स मीन्स ऑइल फॉर्मिंग. पहा ऑइल फॉर्मिंग. तर ओलिफिनचा मिनिंग काय होतो. ऑइल फॉर्मिंग. मग अल्किनला ओलिफिन्स का म्हणतात. कारण अल्किन हे ऑइली कंपाऊंड तयार करतात. ऑइल फॉर्मेशन म्हणजे अल्किनपासून अल्किनची रिएक्शन जर आपण क्लोरीनसोबत केली तर काय तयार होतात. ऑइली कंपाऊंड तयार होतात आणि त्यामुळे अल्किन हे कसे आहेत. ऑइल फॉर्मिंग कंपाऊंड्स आहेत आणि ऑइल फॉर्मिंग कंपाऊंडला आपण काय म्हणतो. ओलिफिन्स म्हणतो. पहा रिझन अल्किन्स आर ऑल्सो कॉल्ड ओलिफिन्स because they form oily compounds. Because they form oily compounds on reaction with chlorine. पहा अल्किन हे ऑइली कंपाऊंड तयार करतात जेव्हा आपण त्यांची रिएक्शन क्लोरीनसोबत करू त्यावेळेस. आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा फॉर एक्झाम्पल आपण एक अल्किन घेऊया. CH2 डबल बॉन्ड CH2. दिस इज कॉल्ड इथिलीन कंपाऊंड. दिस इज इथिलीन प्लस याच्यामध्ये आपण काय करूया. क्लोरीन. पहा क्लोरीन म्हणजे Cl2ची ॲडिशन करूया. काय होणार पहा. एक Cl ह्या कार्बन ॲटमला अटॅच होणार. एक Cl ह्या कार्बन ॲटमला अटॅच होणार. कोणता कंपाऊंड मिळेल आपल्याला. CH2 ह्या कार्बन ॲटमला एक सेल अटॅच होईल. बॉन्ड कोणता राहणार. सिंगल बॉन्ड CH2 आणि ह्या कार्बन ॲटमला एक सेल अटॅच होणार. समजते सर्वांना. एकदम सिम्पल आहे. एक सेल आपण याला अटॅच केला आहे. एक सेल आपण अटॅच केला आहे. हा तयार झाला कंपाऊंड. कोणता कंपाऊंड हा. दिस इज कॉल्ड इथिलीन क्लोराईड. आणि इथिलीन क्लोराईड हा कोणता कंपाऊंड आहे. ऑइली कंपाऊंड. दिस इज ऑइली कंपाऊंड. जेव्हा आपण अल्किनची रिएक्शन क्लोरीनसोबत करतो त्यावेळेस कोणते कंपाऊंड तयार होतात. ऑइली कंपाऊंड तयार होतात आणि म्हणून अल्किन्सला काय म्हणतात. ओलिफिन्स म्हणतात. ओलिफिन्स कुणाला म्हणतात. जे ऑइली कंपाऊंड तयार करतात त्यांना ओलिफिन्स म्हणतात. मग अल्किन पण काय तयार करतात. ऑइली कंपाऊंड तयार करतात आणि म्हणून अल्किन्सला आपण काय म्हणतो. ओलिफिन्स म्हणतो. समजलं सर्वांना. तर ओलिफिनचा मिनिंग काय होतो. ऑइल फॉर्मिंग. Olefins means oil forming. Why alkenes are also called olefins? Because they form oily compounds on reaction with chlorine. नोट करा हे. पहा याच्यामध्ये आपण एक नोट पाहूया. नोट याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे अल्काडाइन्स. फर्स्ट पॉइंट इज अल्काडाइन्स. अल्काडाइनची डेफिनेशन काय आहे. अल्किन्स कंटेनिंग टू कार्बन डबल बॉन्ड्स. पहा ज्या अल्केनमध्ये दोन कार्बन डबल बॉन्ड असतात. एक कार्बन डबल बॉन्ड असेल तर अल्किन. जर दोन कार्बन डबल बॉन्ड असतील तर अशा अल्किनला काय म्हणतो आपण. अल्काडाइन्स. एक्झाम्पल आपण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. पहा ह्या अल्किनमध्ये किती डबल बॉन्ड आहेत. दोन डबल बॉन्ड आहेत. हा एक कार्बन डबल बॉन्ड आणि हा एक कार्बन डबल बॉन्ड म्हणजे किती कार्बन डबल बॉन्ड आहेत. दोन. अशा कंपाऊंडला काय म्हणायचं. अल्काडाइन. त्याच्या नावातच आहे पहा. डाय म्हणजे 2 आणि ENE म्हणजे डबल बॉन्ड. दोन डबल बॉन्ड असणारा कंपाऊंड कोणता असतो. अल्काडाइन. सेम त्या टाईप अल्काट्राइन्स. अल्काट्राइन्स. आता अल्काट्राइनची तुम्हाला डेफिनेशन समजली असेल. ट्राय मीन्स 3. ENE म्हणजे डबल बॉन्ड. जर 3 डबल बॉन्ड असतील 3 कार्बन डबल बॉन्ड असतील तर अशा कंपाऊंडला काय म्हणायचं. अल्काट्राइन्स. मग सांगा डेफिनेशन काय सांगणार. अल्किन्स कंटेनिंग 3 कार्बन डबल बॉन्ड्स. 3 कार्बन डबल बॉन्ड्स आर कॉल्ड
अल्काट्राईन्स एकदम सिम्पल आहे. ट्राय मीन्स 3 आणि ENE म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतील तर त्याला म्हणायचं अल्काट्राईन्स. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH, CH डबल बॉन्ड CH, CH डबल बॉन्ड CH. पहा याच्यामध्ये किती कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहेत. पहा दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. त्यामुळे हा कंपाऊंड कोणता होणार अल्काट्राईन्स. सेम त्या टाईप जर 4 असतील तर काय म्हणायचं अल्काटेट्राईन. समजलं, नोट करा हे. न्यू पॉइंट आहे स्ट्रक्चर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे डबल बॉन्ड आहे अल्केन्समध्ये. त्याचं स्ट्रक्चर काय पहा. दिस इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे डबल बॉन्ड आहे. आपल्याला माहीत आहे की डबल बॉन्डमध्ये एक बॉन्ड कोणता असतो सांगा. तर एक बॉन्ड असतो पाय बॉन्ड आणि एक बॉन्ड कोणता असतो सिग्मा बॉन्ड. हा सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड नेहमी कोणता बॉन्ड असतो सिग्मा बॉन्ड. सिंगल बॉन्ड सिग्मा बॉन्ड. दिस इज सिंगल बॉन्ड म्हणजे सिग्मा बॉन्ड. हा पण कोणता आहे सिग्मा बॉन्ड. इथे लक्षात सर्वांच्या. त्यानंतर हा जो बॉन्ड अँगल आहे म्हणजे इथं कोणताही ॲटम असेल. फॉर एक्झाम्पल इथं H आहे HC डबल बॉन्ड C. हा बॉन्ड अँगल किंवा हा बॉन्ड अँगल किंवा हा बॉन्ड अँगल कोणताही बॉन्ड अँगल जर तुम्ही घेतला तर हा जो बॉन्ड अँगल आहे तो किती आहे 120 डिग्री आहे. तो किती आहे 120 डिग्री. याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट लिहूया डबली बॉन्डेड कार्बोनेटम. डबली बॉन्डेड कार्बोनेटम म्हणजे कोणता हा कार्बोनेटम. ह्या कार्बोनेटमला काय अटॅच आहे डबल बॉन्ड. बरोबर, म्हणजे डबल बॉन्डेड कार्बोनेटम जो आहे म्हणजे हा कार्बोनेटम डबल बॉन्डेड झाला. हा पण काय झाला डबल बॉन्डेड कार्बोनेटम. म्हणजे जो कार्बोनेटम डबल बॉन्डला अटॅच आहे त्याला म्हणायचं डबली बॉन्डेड कार्बोनेटम. आणि डबली बॉन्डेड कार्बोनेटमचं हायब्रिडायझेशन नेहमी काय असतं. डबली बॉन्डेड कार्बोनेटम इज sp2 हायब्रिडाइज. काय sp2 हायब्रिडाइज. ह्या कार्बनच्या शेजारी किती सिग्मा बॉन्ड आहेत. ह्या कार्बनचे सिग्मा बॉन्ड काउंट करा किती आहेत 1, 2 अँड 3. जर 3 सिग्मा बॉन्ड असतील पाठीमाग आपण पाहिलं होतं कार्बनचं हायब्रिडायझेशन कसं काढायचं. हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन इज इक्वल टू नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर. इथे लोन पेअर तर नाही आहे, फक्त काय आहेत सिग्मा बॉन्ड आहेत. म्हणजे 3 + 0 इज इक्वल टू काय येणार 3 येणार. आणि जर व्हॅल्यू 3 आली तर याचा अर्थ हायब्रिडायझेशन कोणतं असतं sp2. हे जर व्हॅल्यू 4 आली तर हायब्रिडायझेशन काय असतं sp3. आणि जर व्हॅल्यू 2 आली तर हायब्रिडायझेशन काय असतं sp हायब्रिडायझेशन. याची किती सिग्मा बॉन्ड येतात 3, 1, 2, 3 आणि 0 लोन पेअर म्हणजे व्हॅल्यू येते 3 म्हणजेच हायब्रिडायझेशन काय आलं sp2. त्यानंतर बॉन्ड अँगल किती आहे 120 डिग्री. आणि जर समजा बॉन्ड अँगल 120 डिग्री असेल तर त्याची जिओमेट्री कोणती असते प्लॅनर. लक्षात अल्किन हे कशा असतात प्लॅनर असतात. अल्किन कशा असतात ते प्लॅनर. त्यानंतर डबल बॉन्ड कंटेन्स. डबल बॉन्डमध्ये काय असतं सांगा. म्हणजे हा डबल बॉन्डमध्ये काय आहे 1 सिग्मा बॉन्ड प्लस 1 पाय बॉन्ड. तर डबल बॉन्डमध्ये नेहमी लक्षात ठेवा डबल बॉन्डमध्ये एक सिग्मा बॉन्ड असतो एक पाय बॉन्ड असतो. सिग्मा बॉन्ड कसा आहे सांगा. तर सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतो आणि पाय बॉन्ड हा कसा असतो वीक असतो. हे तर माहिती ना सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतो पाय बॉन्ड हा वीक असतो. त्यानंतर आपण याच्यामध्ये एक टेबल तयार केलेला आहे. ह्या टेबलमध्ये आपण इथे फर्स्ट का लिहितोय बॉन्ड. त्यानंतर बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एन्थाल्पी. पाठीमाग आपण टॉपिक कोणता पाहिला होता अल्केन्स. अल्केन्समध्ये कोणता बॉन्ड असतो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. आणि आता आपण पाहतोय अल्केन्समध्ये काय असतो कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अल्केन्समध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. अल्केन्समध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. इथे सिंगल बॉन्ड आहे इथे डबल बॉन्ड आहे. लेंथ कोणाची जास्त असते बॉन्ड लेंथ. म्हणजे इथे सिंगल बॉन्ड आहे इथे डबल बॉन्ड तर लेंथ नेहमी कोणाची जास्त असते तर सिंगल बॉन्डची. ही जर आपण व्हॅल्यू बघितली कार्बन कार्बनमध्ये जो सिंगल बॉन्ड आहे त्याची जर आपण व्हॅल्यू बघितली तर किती आहे 154 पिकोमीटर. आणि कार्बन कार्बनमध्ये जो डबल बॉन्ड आहे त्याची जर आपण लेंथ मेजर केली तर ही किती येते 133 पिकोमीटर. कुणाची लेंथ जास्त मग सिंगल बॉन्डची लेंथ ही डबल बॉन्डच्या लेंथपेक्षा जास्त आहे. सिंगल बॉन्डची लेंथ किती आहे 154. डबल बॉन्डची लेंथ किती आहे 133 पिकोमीटर. आणि ज्याची लेंथ जास्त असते त्याची बॉन्ड एन्थाल्पी कमी असते. म्हणजेच एक रिलेशन आपल्याला इथे लिहायचं आहे. काय रिलेशन लिहायचं आहे बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू
bond enthalpy is inversely proportional to bond enthalpy. Bond length is inversely proportional to bond enthalpy. पहा ज्याची बॉन्ड लेंथ जास्त त्याची बॉन्ड एन्थाल्पी कमी, म्हणजे तो इझिली ब्रेक होईल. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय, तर बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे बॉन्ड ब्रेक करायला जी एनर्जी लागते त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, बॉन्ड एन्थाल्पी किंवा सिम्पली बॉन्ड एनर्जी असं सुद्धा म्हणतो. म्हणजे समजा आता हा आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, तर याला ब्रेक करायला जी एनर्जी लागते त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी असंही म्हणतो. हां, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड याची बॉन्ड लेंथ किती आहे, 154 पिकोमीटर. तर याची जी बॉन्ड लेंथ आहे ती बॉन्ड लेंथ आहे 348 किलो जूल पर मोल. कार्बन कार्बन डबल बॉन्डची लेंथ किती आहे, 133 पिकोमीटर. तर याची बॉन्ड एन्थाल्पी आहे 681 किलो जूल पर मोल. हां, ज्याची लेंथ जास्त त्याची बॉन्ड एन्थाल्पी कमी, ज्याची लेंथ कमी त्याची बॉन्ड एन्थाल्पी जास्त. म्हणजे रिलेशन कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आलं लक्षात. हां, इथं आपल्याला अजून एक पॉईंट लिहिता येईल. सांगा बरं, बॉन्ड लेंथ इज इक्वल टू BL म्हणजे काय, बॉन्ड लेंथ. कुणाची लेंथ जास्त आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची लेंथ हे कार्बन कार्बन डबल बॉन्डपेक्षा जास्त आहे. आणि बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी इज इक्वल टू कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कुणाची एनर्जी जास्त आहे, कोणता बॉन्ड इझिली ब्रेक होईल, तर हा बॉन्ड इझिली ब्रेक होईल. हा बॉन्ड इझिली ब्रेक होणार नाही, याचा अर्थ डबल बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे आणि सिंगल बॉन्ड हा वीक आहे. त्यामुळे बॉन्ड एनर्जी जास्त कोणाची आहे, डबल बॉन्डची. समजले सर्वांना. पहा अपोजिट आहे, पहा ज्याची बॉन्ड लेंथ जास्त त्याची बॉन्ड एन्थाल्पी कमी, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आलं लक्षात. ॲज दी बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस बॉन्ड एन्थाल्पी डिक्रीजेस. नोट करा हे. पहा न्यू पॉईंट आहे नॉमेनक्लेचर. याच्यामध्ये आपण दोन सिस्टीम पाहतोय. फर्स्ट इज कॉमन नेम अँड सेकंड इज IUPAC नेम. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया अल्किनचं कॉमन नेम. हां, अल्किनचं कॉमन नेम. तर अल्किनचं कॉमन नेम लिहिण्यासाठी काय करायचं, अल्केनमध्ये जे ANE असतं लास्टला, अल्केनमध्ये लास्टला काय असतं, ANE असतं ना, हे काय करायचं, हे रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी काय लिहायचं, YLENE लिहायचं. YLENE येथे लक्षात सर्वांच्या काय लिहायचं, YLENE लिहायचं. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा एक्झाम्पल. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल लिहूया, CH3 सिंगल बॉन्ड CH3. मला सांगा ह्या अल्केनचं नाव काय, हा अल्केन आहे, याचं नाव काय सांगा, इथेन. बरोबर, लास्टला काय आलं, ANE. आता आपण काय लिहूया, अल्किन लिहूया. अल्किन कसा लिहिणार सांगा बरं, अल्किन कसा लिहिणार. पहा इथं CH3 आहे, तर आपण काय करूया, हा ठीक आहे, मी इथं दुसरं एक्झाम्पल येतोय. पहा यातला एक हायड्रोजन कमी करा, काय राहणार, CH2. ऑलरेडी इथं काय आहे, सिंगल बॉन्ड. पहा आपण हा एक H रिमूव्ह केला आहे, हा एक H रिमूव्ह केला आहे, त्यामुळे इथं काय आला, डबल बॉन्ड आला. मग सांगा ह्या अल्किनचा, आता हा अल्किन तयार झाला, ह्या अल्किनचं कॉमन नेम काय असणार. हां, कॉमन नेम लिहिताना काय करायचं, हे ETH हा वर्ड सेम लिहायचा आहे, फक्त हे ANE रिमूव्ह करायचा, त्या ठिकाणी लिहायचा YLENE. तर हे झालं अल्केनचा कॉमन नेम, इथिलीन. लक्षात, एकदम सिंपल आहे ना, इथिलीन. पुढे एक्झाम्पल सेकंड, CH3 CH डबल बॉन्ड CH2. आपण काय केलं आहे, जो प्रोपेन होता त्या प्रोपेनमधला काय केलं आपण, इथून एक हायड्रोजन रिमूव्ह केला आहे आणि इथून एक हायड्रोजन आपण रिमूव्ह केला आहे, आणि त्यामुळे ह्या दोघांच्यामध्ये काय तयार झाला आहे, डबल बॉन्ड तयार झाला आहे. मग सांग याचं कॉमन नेम काय असेल, टोटल कार्बन 3 आहेत, त्यामुळे काय लिहायचं, प्रोप, आणि लास्ट काय लिहायचं, ANE काढून त्या ठिकाणी YLENE लिहायचं. म्हणजे हे झालं याचं कॉमन नेम, प्रोपिलिन, इथिलीन, प्रोपिलिन. समजलं. त्यानंतर याच्यामध्ये एक स्टार करून सेंटेन्स लिहितोय, पोझिशन ऑफ डबल बॉन्ड इज इंडिकेटेड बाय Greek letters. Greek letters कोणते, that is अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा एटसेट्रा. डबल बॉन्डची पोझिशन आपल्याला इंडिकेट करावी लागते. जर 4 कार्बन असतील किंवा 4पेक्षा जर जास्त कार्बन असतील तर काय करायचं, डबल बॉन्डची पोझिशन इंडिकेट करायचे. कशाने इंडिकेट करायचे, तर ग्रीक लेटरने इंडिकेट करायचे. ग्रीक लेटर कोणते असतात, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. हे थर्ड एक्झाम्पल आहे, CH3 CH2
CH डबल बॉन्ड CH2. याच्यामध्ये 4 कार्बन टर्म आले, 4 कार्बन टर्म आले किंवा 4पेक्षा जर जास्त आले तर काय करायचं, ग्रीक लेटर यूज करायचे. मला सांगा ग्रीक लेटर तुम्ही स्टार्ट कुठून करणार, ह्या एंडकडनं करणार का ह्या एंडकडनं करणार, ह्या एंडकडनं करायचं. कारण ज्या एंडकडनं डबल बॉन्डला लोअर नंबर मिळेल त्या एंडकडनं ग्रीक लेटर लिहायला सुरुवात करायची. म्हणजे हा कार्बन टर्म कोणता असेल अल्फा, हा कार्बन टर्म असेल बीटा, हा असेल गॅमा, हा असेल डेल्टा. आलं लक्षात. आता याच्यामध्ये कोणत्या आपण ह्या एंडकडे नंबरिंग केले ना, तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये नंबरिंग केले म्हणजे अल्फा बीटा गॅमा डेल्टा. कोणत्या कार्बन नंतर डबल बॉन्ड येतोय तर अल्फा कार्बन टर्म नंतर डबल बॉन्ड येतोय, त्यामुळे इथं फर्स्ट करायचं अल्फा. येथे सर्वांच्या लक्षात. बीटा नंतर डबल बॉन्ड आहे का, तुम्ही इथून चालात इकडे तुम्ही राईट टू लेफ्ट चालात, राईट टू लेफ्ट येताना अल्फा कार्बन टर्म नंतर डबल बॉन्ड येतो लागतोय ना तुम्हाला, त्यामुळे फर्स्ट काय लिहायचं अल्फा. त्यानंतर टोटल कार्बन टर्म सांगा किती आहेत 4 आहेत, त्यामुळे काय लिहायचं ब्यूट. आणि लास्ट काय लिहायचं YLENE. दिस इज कॉमन नेम अल्फा ब्युटिलिन. त्यानंतर पहा फोर्थ एक्झाम्पल CH3CH डबल बॉन्ड CH3. याचं कॉमन नेम काय असेल. आता तुम्ही ह्या एंडकडनं पण नंबरिंग करू शकताय, ह्या एंडकडनं पण नंबरिंग करू शकताय. येते लक्षात. दिस इज अल्फा कार्बन टर्म, दिस इज बीटा कार्बन टर्म, दिस इज गॅमा, दिस इज डेल्टा. किंवा दिस इज अल्फा, दिस इज बीटा, दिस इज गॅमा, दिस इज डेल्टा. मला सांगा जर तुम्ही लेफ्टकडून राईटकडे चालात अल्फा नंतर डबल बॉन्ड आहे का नाही आहे, बीटा नंतर डबल बॉन्ड आहे, त्यामुळे काय लिहायचं इथं बीटा लिहायचं. किंवा जर तुम्ही समजा राईट टू लेफ्ट चालात, राईट टू लेफ्ट, तर अल्फा नंतर डबल बॉन्ड आहे का नाही आहे, बीटा नंतर काय आहे डबल बॉन्ड आहे. म्हणजे तुम्ही लेफ्ट टू राईट जावा किंवा राईट टू लेफ्ट या, बीटा नंतरच तुम्हाला काय लागणार डबल बॉन्ड लागणार, त्यामुळे काय लिहायचं बीटा. त्यानंतर टोटल कार्बन टर्म किती आहेत 4 आहेत, त्यामुळे ब्यूट. आणि लास्ट काय लिहायचं YLENE. दिस इज कॉमन नेम बीटा ब्युटिलिन. समजलं सर्वांना, नोट करा हे. नेक्स्ट एक्झाम्पल्स याच्यामध्ये 5 नंबर एक्झाम्पल. ह्या अल्किनचं कॉमन नेम काय आहे, ह्या अल्किनचं कॉमन नेम काय आपण अल्केन काढूया फर्स्ट. इथे एक एच अटॅच करूया, इथे एक एच आपण अटॅच करूया. काय तयार होईल CH3CH सिंगल बॉन्ड CH3, इथं राहणार सिंगल बॉन्ड CH3. आलं लक्षात. इथे एक आपण एच अटॅच केला, इथे एक एच आपण अटॅच केला, काय तयार झाला हा अल्केन तयार झाला. बरोबर. जर तुम्ही ह्या कार्बनचा एक एच रिमूव्ह केला, ह्या कार्बनचा एक एच रिमूव्ह केला तर तुम्हाला मिळेल हा अल्किन. ह्या अल्किनचं कॉमन नेम आपल्याला येते. अल्केनचा कॉमन नेम काय, ह्या दिस इज कॉल्ड आयसोब्युटेन. आहे ना लक्षात. दिस इज कॉल्ड आयसोब्युटेन. मग मला सांग हा अल्केन कोणता असेल, हे एने काढा, त्या ठिकाणी फक्त YLENE लिहा, म्हणजेच काय येणार आयसोब्युटिलिन. दिस इज आयसोब्युटिलिन. आणि याला स्टार करून ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे सारखं विसरतं पाहिजे आयसोब्युटिलिन. लक्षात आयसोब्युटिलिन इम्पॉर्टंट आहे, आयसोब्युटिलिन. पुढे 6 नंबर. आता हा स्ट्रेट चेन आहे. स्ट्रेट चेन असेल तर काय करायचं, ग्रीक लेटर यूज करा. कोणत्या एंडकडनं सुरुवात करणार तुम्ही, ह्या एंडकडनं सुरुवात करणार, कारण ह्या एंडकडनं डबल बॉन्डला लोअर नंबर मिळतो आहे, त्यामुळे हा असेल अल्फा कार्बन टर्म, हा असेल बीटा, हा असेल गॅमा, हा असेल डेल्टा. आलं लक्षात. डबल बॉन्डची पोझिशन कोणती, बीटा का गॅमा, डबल बॉन्डची पोझिशन कोणती बीटा का गॅमा, बीटा नंतर लागला ना तुम्हाला डबल बॉन्ड, त्यामुळे काय लिहायचं इथं बीटा. टोटल कार्बन टर्म किती आहेत 5, त्यामुळे काय येणार पेंट. आणि लास्ट काय लिहायचं YLENE. दिस इज बीटा पेंटिलिन. किंवा यालाच काय म्हणतात अजून बीटा पेंट, यालाच काय म्हणतात अमिल असंही म्हणतात, अमिलिन, बेटा अमिलिन. बेटा पेंटिलिन किंवा बेटा अमिलिन. पेंटाईलच अमाईल असंही म्हणतात. पेंटाईल इज कॉल्ड अमाईल. पुढे याच्यामध्ये तर तुम्ही काय करणार, ह्या एंडकडनं ग्रीक लेटर यायला सुरुवात करणार तुम्ही, अल्फा बीटा गॅमा. मग काय येणार अल्फा नंतर तुम्हाला डबल बॉन्ड लागला, त्यामुळे इथं फर्स्ट लिहायचं अल्फा, टोटल कार्बन टर्म 5 पेंट, आणि लास्ट लिहायचं YLENE. किंवा हेच तुम्ही काय लिहू शकता अल्फा अमिलिन असंही लिहू शकता, अल्फा पेंटिलिन किंवा अल्फा अमिलिन. पेंटाईल म्हणजेच अमाईल असतो, लक्ष ठेवा, नोट करा हे. सेकंड आहे IUPAC नेम. अल्किनचं IUPAC नेम. त्यापूर्वी आपण फर्स्ट काय पाहूया, प्रायमरी सफिक्स ऑफ अल्किन. प्रायमरी सफिक्स ऑफ अल्किन इज ENE. आठवते का प्रायमरी सफिक्स आपण 3 सांगितले होते.
प्रायमरी सफिक्स आपण किती सांगितले होते? 3 सांगितले होते. कोणते 3 सांगितले होते सांगा? ANE, ENE आणि YNE. ANE कधी यूज करायचं? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर. ENE कधी यूज करायचं? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर. आणि YNE कधी यूज करायचं? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर. आलं लक्षात? आपण अल्केन टॉपिक पाहतोय म्हणजे आपण कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहतोय म्हणजे प्रायमरी सफिक्स कोणतं यूज केलं पाहिजे आपण? ENE. एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया IUPAC नेमचा. CH2 डबल बॉन्ड CH2. What is the IUPAC name of this compound? एकदम सिंपल आहे. कार्बन टर्म किती आहेत? 2 कार्बन टर्म असणारं फर्स्ट काय लिहायचं? वर्ड रूट लिहिल्यानंतर आपण काय लिहितो? प्रायमरी सफिक्स कोणता आहे? ENE. अँड दिस इज IUPAC नेम. CH2 डबल बॉन्ड CH2चं IUPAC नेम काय झालं? इथिन. एक्झाम्पल सेकंड CH3 CH डबल बॉन्ड CH2. याचा IUPAC नेम काय? 1 2 3 3 कार्बोनेटम. वर्ड रूट काय असेल? प्रोप. प्रायमरी सफिक्स काय ना डबल बॉन्ड असल्यामुळे ENE. वर्ड रूटच्या पुढे नेहमी काय लिहायचं? प्रायमरी सफिक्स. हे झालं याचं IUPAC नेम प्रोपिन. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल आहे, एकदम इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. इथे मात्र तुम्हाला काय करावं लागेल? नंबरिंग करावे लागेल. 4 कार्बन असतील किंवा जर 4 पेक्षा जास्त असतील अल्केनमध्ये कार्बन तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे? नंबरिंग करायचं आहे IUPAC नेम लिहिण्यासाठी. नंबरिंग अशा एंडकडनं करायचं आहे की ज्या एंडकडनं डबल बॉन्डला लोअर नंबर मिळाला पाहिजे अशा एंडकडनं नंबरिंग करायचे. मग मला सांगा तुम्ही लेफ्ट टू राईट अशी नंबरिंग करणार का राईट टू लेफ्ट अशी नंबरिंग करणार? तर राईट टू लेफ्ट अशी नंबरिंग करणार. कारण राईट टू लेफ्ट जर आपण नंबरिंग केले तर डबल बॉन्डला कोणता नंबर मिळतोय? लोअर नंबर मिळतोय. आलं लक्षात? डबल बॉन्ड कुठे आहे? 1 आणि 2 मध्ये आहे. आलं लक्षात? डबल बॉन्ड कुठं आहे? 1 आणि 2 मध्ये आहे. याचा IUPAC नेम करणार. टोटल आहेत 4 कार्बन टर्म त्यामुळे वर्ड रूट करणार ब्यूट. पुढे करणार सांगा डबल बॉन्डची पोझिशन. डबल बॉन्ड असो किंवा ट्रिपल बॉन्ड असो, डबल बॉन्ड असो किंवा ट्रिपल बॉन्ड असो, वर्ड रूट नंतर त्याचे काय येते? पोझिशन येते. मला सांगा डबल बॉन्डची पोझिशन काय लिहिणार तुम्ही? 1 लिहिणार का 2 लिहिणार? नेहमी लोअर नंबर लिहायचा, लोएस्ट नंबर लिहायचा. डबल बॉन्ड कोणत्या 2 कार्बनमध्ये आहे? फर्स्ट आणि सेकंडमध्ये. तर यातला लोअर नंबर कोणता? फर्स्ट. त्यामुळे इथे लिहायचं 1 आणि पुढे लिहायचं ENE. दोन्हीच्या मध्ये काय येणार? डॅश येणार. लेटर अँड नंबर सेपरेटेड बाय डॅश. त्यामुळे याचा IUPAC नेम काय झालं? ब्यूट 1 ENE. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH3. याचा IUPAC नेम काय असेल? नंबरिंग तुम्ही कोणत्या एंडकडनं करणार? दोन्ही एंडकडनं करू शकता ना तुम्ही. ह्या पण एंडकडनं करू शकताय, ह्याही एंडकडनं करू शकताय. कोणत्याही एका एंडकडनं करा. 1 2 3 4. टोटल कार्बन किती आहेत? तर टोटल कार्बन आहेत 4. त्यामुळे काय लिहायचं? ब्यूट. पुढे काय लिहायचं सांगा आता? डबल बॉन्डची पोझिशन 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड कोणता नंबर लिहायचा? 2. नेहमी लोअर नंबर लिहायचा 2 आणि पुढे काय लिहायचं? ENE. इथे काय ना डॅश डॅश ब्यूट टू ENE. समजलं सर्वांना? पुढे 5 नंबर पहा. CH3 CH डबल बॉन्ड CH2. याचा IUPAC नेम काय लिहिणार? तर तुम्हाला आता इथं फर्स्ट काय करावं लागेल? कारण हा ब्रांचड अल्केन आहे. तर ब्रांचड अल्केनमध्ये काय करायचं? लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायची. लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायचे आणि लॉंगेस्ट कार्बन चेनमध्ये आपला डबल बॉन्ड पण यायला पाहिजे. येते सर्वांच्या लक्षात? लॉंगेस्ट कार्बन चेन असलं पाहिजे प्लस त्याच्यामध्ये आपला डबल बॉन्ड यायला पाहिजे. नुसतंच लॉंगेस्ट असून चालत नाही आहे, जास्त कार्बन असून चालणार नाही इथे. तर इथे काय पाहिजे? डबल बॉन्ड पाहिजे. मग सांगा कोणती चेन होणार तुमची? ही चेन होऊ शकते ना 4 कार्बनची चेन प्लस डबल बॉन्ड पण आहे. ही पण चेन होऊ शकते. एखादा विद्यार्थी हा चेन सिलेक्ट करेल, बरोबर येणार. आपण काय करूया? ही चेन आपण सिलेक्ट करूया. ह्या चेनला तुम्ही नंबरिंग कशी करणार? आता ज्या एंडकडनं डबल बॉन्डला लोअर नंबर मिळेल, ज्या एंडकडनं डबल बॉन्ड जवळ आहे त्या एंडकडनं नंबरिंग करायची. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. आता इथे मात्र ही आपली चेन झाली, पण ह्या चेनला एक सबस्टिट्यूएंट अटॅच आहे. म्हणजे याचा अर्थ एक प्रिफिक्स अटॅच आहे. आठवतं आहे का? आपण IUPAC नेम किती पॉईंटमध्ये लिहिलं होतं? 5 पॉईंटमध्ये आपण लिहिलं होतं. फर्स्ट लिहिलं होतं आपण सेकंडरी प्रिफिक्स, नंतर आपण लिहिलं होतं प्रायमरी प्रिफिक्स, नंतर आपण लिहिलं होतं वर्ड रूट, नंतर प्रायमरी सफिक्स आणि शेवटी सेकंडरी सफिक्स.
इन डिटेल आपण IUPAC नॉमेनक्लेचर पाहिलेलं आहे. आपण 7 ते 8 व्हिडिओ आपण IUPAC नेमचे बनवलेले आहेत. हां याच्यामध्ये फर्स्ट काय लिहिणार तर हा जो प्रिफिक्स आहे त्या प्रिफिक्सचं फर्स्ट नाव लिहायचं. याची पोझिशन कोणती आहे थर्ड पोझिशन आहे त्यामुळे इथं फर्स्ट काय लिहायचं 3ला काय अटॅच आहे मिथाईल 3 3ला काय अटॅच आहे सबस्टंट कोणता आहे प्रिफिक्स कोणता आहे CH3 म्हणजे मिथाईल. पुढे टोटल कार्बन नंबर किती आहेत 4 त्यामुळे वर्ड रूट काय येणार ब्यूट. पुढे काय येणार ENE पूर्वी काय करायचा डबल बॉन्डची पोझिशन 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड आहे त्यामुळे इथे काय लिहायचं 1 आलं लक्षात डॅश 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 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड आहे ना मग काय लिहायचं होतं 1 लिहायचं ना कारण तो लोअर नंबर आहे. 3 मिथाईल ब्यूट 1 ENE हे झाल्याचं IUPAC नेम. त्यानंतर याच्यामध्ये 6 नंबर एक्झाम्पल थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज करणारं एक्झाम्पल आहे पाहे CH3 CH2 C डबल बॉन्ड CH2 CH2 CH3 कोणते चेन होणार स्ट्रेट चेन किती कार्बन ॲटमची आहे 5 कार्बन ॲटमची चेन आहे आणि ही चेन किती कार्बन ॲटमची आहे तर ही आहे 4 कार्बन ॲटमची चेन. कोणती चेन सिलेक्ट करणार तुम्ही 5 कार्बन ॲटमची चेन सिलेक्ट करायची का 4 कार्बन ॲटमची चेन सिलेक्ट करायची. लॉंगेस्ट काय सांगितलं मी तुम्हाला लॉंगेस्ट कार्बन चेन असली पाहिजे प्लस त्याच्यामध्ये डबल बॉन्ड पण यायला पाहिजे अशी चेन सिलेक्ट करायची आपल्याला. जर तुम्ही ही चेन सिलेक्ट केली ना तर 5 कार्बन ॲटम येतात परंतु त्याच्यामध्ये डबल बॉन्ड कुठे दिसतोय का इथे डबल बॉन्ड कुठे दिसतोय का नाही दिसत म्हणजे ही चेन सिलेक्ट करायची नाही. मग आता कोणती चेन सिलेक्ट करणार तुम्ही ही चेन तुम्ही सिलेक्ट करायची कोणती याच्यामध्ये किती कार्बन ॲटम आहेत 4 कार्बन ॲटम आहेत प्लस याच्यामध्ये डबल बॉन्ड पण येतो ना कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड तसा इथे कुठे येत होता का कार्बन कार्बन डबल बॉन्ड नाही. त्यामुळे तुमची मेन चेन कोणती झाली तर तुमची ही झाली मेन चेन. इथे सर्वांच्या लक्षात का नाही आलं लॉंगेस्ट कार्बन चेन प्लस डबल बॉन्ड पाहिजे प्लस अनसॅच्युरेशन पाहिजे अशी चेन सिलेक्ट करायची आहे. ऑलरेडी झालेत आपल्याला सगळे हे पॉईंट्स तरी मग मी आता तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये घ्यायला लागलो आहे. नंबरिंग तुम्ही कंटिन्यू करणार आता ह्या एंडकडनं तुम्हाला नंबरिंग करावं लागेल ह्या एंडकडनं दिस इज फर्स्ट कार्बन दिस इज सेकंड दिस इज थर्ड दिस इज फोर्थ. आता सांगा ही झाली तुमची चेन मग हा काय तुमचा हा तुमचा प्रिफिक्स आहे हा तुमचा सबस्टंट आहे आणि तो कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे सेकंड कार्बन ॲटमला अटॅच आहे त्यामुळे इथं आपण लिहिलं 2 CH3 CH2 सेकंडला अटॅच आहे त्यामुळे आपण इथं लिहिलं 2. कोणता ग्रुप अटॅच आहे हा CH3 CH2चं नाव काय असतं इथाईल असतं इथाईल. पुढे काय लिहिणार सांगा टोटल कार्बन ॲटम इन मेन चेन 4 ब्यूट. पुढे काय लिहिणार ENE पूर्वी डबल बॉन्डची पोझिशन सांगा 1 का 2 1 डॅश 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 2 इथाईल ब्यूट 1 ENE हे झाले याचं IUPAC नेम. समजलं सर्वांना लॉंगेस्ट कार्बन चेन असेल 8 कार्बन ॲटमची आणि त्याच्यामध्ये डबल बॉन्ड नसेल काय उपयोग आहे त्या चेनचा नाही 5 कार्बन ॲटमची चेन असू द्या पण त्याच्यामध्ये काय यायला पाहिजे डबल बॉन्ड यायला पाहिजे. आलं लक्षात नोट करा ही. नेक्स्ट एक्झाम्पल 7 नंबर एक्झाम्पल एकदम सिम्पल आहे स्ट्रेट चेन अल्केन आहे. नंबरिंग कोणत्या एंडकडनं करणार ह्या एंडकडनं 1 2 3 4 अँड 5. टोटल कार्बन ॲटम किती आहेत 5 आहेत त्यामुळे काय येणार 5 असेल तर पेंट येणार आणि लास्ट काय येणार ENE लिहिण्यापूर्वी डबल बॉन्डची पोझिशन कोणते 2 का 3 2 हे झाले याचं IUPAC नेम पेंट टू ENE. नेक्स्ट पहा 8 नंबर ही आहे तुमची लॉंगेस्ट कार्बन चेन. ही लॉंगेस्ट कार्बन चेन पण आहे प्लस याच्यामध्ये काय आहे डबल बॉन्ड पण आहे. आता नंबरिंग कोणत्या करणार तुम्ही 1 2 3 थर्डला डबल बॉन्ड आहे 1 2 3 परत 3ला डबल बॉन्ड आहे दोन्ही एंडकडून डबल बॉन्डची पोझिशन सेम येते. मग अशा वेळेस काय करायचं दोन्ही एंडकडून जर डबल बॉन्डची पोझिशन सेम आली तर अशा वेळेस काय करायचं अल्काइल ग्रुप किंवा एनी प्रिफिक्स ज्या एंडकडनं जवळ आहे त्या एंडकडनं नंबरिंग करायची. म्हणजे प्रिफिक्स दोन्ही एंडकडनं डबल बॉन्ड सेम पोझिशन आहे तर अशा वेळेस काय करायचा जो प्रिफिक्स अटॅच आहे जो एखादा ग्रुप आहे सबस्टंट आहे तो ज्या एंडकडनं जवळ आहे त्या एंडकडनं नंबरिंग करायची. बघा दोन्ही एंडकडनं डबल बॉन्डची पोझिशन सेम. पुढे 1 2 3 थर्डला काय अटॅच आहे मिथाइल ग्रुप अटॅच आहे म्हणजे सबस्टंट अटॅच आहे. इकडे 1 2 3 इकडे पण 3ला सबस्टंट अटॅच आहे. दोन्ही एंडकडनं डबल बॉन्डची पोझिशन सेम दोन्ही एंडकडून सबस्टंटची पोझिशन सेम म्हणजे ग्रुपची प्रिफिक्सची पोझिशन सेम आली. मग अशा वेळेस काय करायचं आता डबल बॉन्डची पोझिशन सेम आहे सबस्टंटची पोझिशन दोन्ही एंडकडून सेम आहे तर अशा वेळेस काय करायचं अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची. जो सबस्टंट आता मला सांग हा ग्रुप कोणता आहे मिथाइल म्हणजे एमनं स्टार्ट होतो
आणि हा ग्रुप कोणता आहे? इथाल ग्रुप आहे. म्हणजे ईनं स्टार्ट होतो. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येतो? ई फर्स्ट येतो आणि त्यामुळे ईला ज्या एनकडून लोअर नंबर मिळेल त्या एनकडनं नंबरिंग करायचे. म्हणजे सांगा हा आहे इथाईल, हा आहे मिथाईल. म्हणजे अल्फाबेटिकली हा फर्स्ट येईल ना, अल्फाबेटिकली ई फर्स्ट येतं. म्हणजे याला ज्या एनकडून लोअर नंबर मिळेल त्या एनकडनं तुमची नंबरिंग करेक्ट असेल. 1 2 3 थर्ड नंबर मिळतोय. जर तुम्ही ह्या एनकडनं नंबरिंग केली तर 1 2 3 4 4 नंबर मिळतोय याला. जर तुम्ही ह्या एनकडून नंबरिंग केली तर म्हणजे तुमची नंबरिंग कोणते करेक्ट आहे? ही नंबरिंग करेक्ट आहे. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ, दिस इज 5 अँड दिस इज 6. आता लिहिताना मात्र काय करायचं आहे? लिहिताना तर तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायचे आहे. जेव्हा तुम्ही IPSM लिहिता त्यावेळेस अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची. जर दोन वेगवेगळे ग्रुप असतील, दोन वेगळे सबस्टंट अटॅच असतील तर मग सांगा फर्स्ट काय लिहिणार तुम्ही? तर तुम्ही इथं फर्स्ट लिहिणार इथाईल ग्रुपचं नाव. इथाईल ग्रुप कुठे अटॅच आहे? थर्ड कार्बन टर्मला. त्यामुळे काय लिहिणार? 3 इथाईल. पुढे काय येणार सांगा? 3 इथाईल नंतर काय येणार? 4 मिथाईल. 3 इथाईल 4 मिथाईल. पुढे काय येणार? टोटल कार्बन टर्म 6 झाले त्यामुळे काय येणार? हेक्स. पुढे येणार ENE. ENE पूर्वी काय करतं? डबल बॉन्डची पोझिशन 3 येणार. इथे येणार डॅश 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 डॅश. 3 इथाईल 4 मिथाईल हेक्स 3 ENE. हे झालं याचं IPSM. 9 नंबर 1 2 3 4 हे झाले तुमचे लॉंगेस्ट कार्बन चेन प्लस काय येतोय? डबल बॉन्ड पण येतोय. हे सुद्धा तुम्ही चेन सिलेक्ट करू शकताय, नो प्रॉब्लेम. 1 2 नंतर डबल बॉन्ड आहे. ह्या एंडकडनं केली तर 1 2 नंतर डबल बॉन्ड. आता काय झालं? दोन्ही एंडकडून डबल बॉन्डची पोझिशन सेम आली. तर अशा वेळेस काय सांगितलं मी? ग्रुप जो आहे जो सबस्टंट अटॅच आहे चेनला त्याला लोअर नंबर ज्या एंडकडनं मिळेल त्या एंडकडनं नंबरिंग करायची. म्हणजे आता हा राहिला तुमचा सबस्टंट, कारण डबल बॉन्ड तर गेला. कारण डबल बॉन्ड ह्या एंडकडनं पण सेकंडला आहे, ह्या एंडकडनं पण सेकंडला आहे. मग याचा विचार करा, याला ज्या एंडकडनं लोअर नंबर मिळेल त्या एंडकडनं नंबरिंग करा. ह्या एंडकडनं नंबरिंग होईल तुमची 1 2 3 अँड 4. साधा IPSM काय लिहिणार याचा? हा जो ग्रुप अटॅच आहे त्याचं नाव तुम्हाला फर्स्ट लिहावं लागेल. हा कोणत्या पोझिशन अटॅच आहे? सेकंड. त्यामुळे इथं लिहिलं फर्स्ट आपण 2 CH3 म्हणजे काय? मिथाईल 2 मिथाईल. पुढे 4 कार्बन टर्म त्यामुळे ब्यूट. लास्ट काय येणार? ENE पूर्वी डबल बॉन्डची पोझिशन येणार 2 डॅश डॅश डॅश. 10 नंबर एक्झाम्पल. 10 नंबर एक्झाम्पलला स्टार करून ठेवा किंवा इम्पॉर्टंट करा. 10 नंबर एक्झाम्पल का स्पेशल आहे? कारण याच्यामध्ये 2 डबल बॉन्ड आहेत. डबल बॉन्ड किती? 2 डबल बॉन्ड असतील किंवा 3 डबल बॉन्ड असतील किंवा 4 किती असू द्या, फक्त 2 पेक्षा म्हणजे एकापेक्षा जास्त म्हणजे 2 3 4 असतील तर याच्यासाठी थोडासा रूल काय होतो? चेंज होतो आहे. काय चेंज होते ते आपण बघूया. किती कार्बन टर्मची चेन आहे? 4 कार्बन टर्मची चेन आहे. याच्यामध्ये कुठलाही सबस्टंट अटॅच नाही आहे. नंबरिंग त्याच एंडकडनं करायचं आपल्याला. कोणत्या एंडकडनं? ज्या एंडकडनं डबल बॉन्डला लोअर नंबर मिळेल त्याच एंडकडनं नंबरिंग करायची आहे. जर आपण ह्या एंडकडून नंबरिंग केली लेफ्ट टू राईट 1 नंतर डबल बॉन्ड लागतोय. जर समजा आपण राईट टू लेफ्ट अशी नंबरिंग केली 1 नंतर डबल बॉन्ड आहे. म्हणजे डबल बॉन्डची पोझिशन कशी आहे? सेम आहे. तुम्ही कोणत्या एंडकडनं नंबरिंग करू शकताय, नो प्रॉब्लेम. 1 2 3 4. मला सांगा याच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहेत? 4 आहेत. त्यामुळे वर्ड रूट काय लिहिणार तुम्ही? ब्यूट. 4 कार्बन ॲटम आहेत, वर्ड रूट काय येणार? ब्यूट येणार. आता नीट लक्ष द्या इकडं काय सांगतो पहा. डबल बॉन्ड किती आहेत? 2 डबल बॉन्ड असतील किंवा 3 डबल बॉन्ड असतील किंवा 4 डबल बॉन्ड असतील किंवा 5 डबल बॉन्ड असतील. फक्त काय करायचं आहे? हा जो वर्ड रूट आपण लिहिलेला आहे ब्यूट त्याच्या पुढे फक्त काय आलं तर स्मॉल ए एवढं फक्त ॲड करायचं आहे, बाकी ॲड करत नाही. जर 1 डबल बॉन्ड असेल तर ते एक्स्ट्रा ए लिहायचं नाही पुढं. 2 3 4 डबल बॉन्ड जर असतील फक्त काय करायचं? वर्ड रूट लिहायचा आणि त्याच्या पुढे फक्त स्मॉल ए लावायचं एक्स्ट्रा. एवढंच फक्त रूल चेंज आहे. सांगा आता डबल बॉन्डच्या पोझिशन सांगा. पहिला डबल बॉन्ड कुठे आहे? 1 आणि 2 मध्ये, त्याची पोझिशन कोणती? 1. दुसरा डबल बॉन्ड कुठे? 3 आणि 4 मध्ये, त्याची पोझिशन कोणती? 3. टोटल किती डबल बॉन्ड आहेत? 2 आहेत ना. त्यामुळे काय लिहायचं? डाय. आणि पुढे लिहायचं ENE. समजलं का सर्वांना? का नाही समजलेलं? इथे ना डॅश कॉमा डॅश. नंबर आणि नंबरच्या मध्ये नेहमी कॉमा असतो. लेटर आणि नंबरच्या मध्ये काय असतं? नेहमी डॅश. ब्यूटा 1,3 डाईन हे झालं याचं IPSM. ब्यूटा 1,3 डाय ENE हे झालं याचं IPSM. सेम त्या टाईप एक एक्झाम्पल 11 पहा आहे. नंबरिंग कोणत्या एंडकडनं करणार? दोन्ही एंडकडनं करू शकतो आपण, नो प्रॉब्लेम. 1 2 3
4 5 अँड 6. सांग टोटल कार्बन नंबर किती आहेत चेनमध्ये 6 कार्बन नंबर. कुठेही सबस्टिट्यूएंट प्रिफिक्स वगैरे काय अटॅच नाही आहे. मग सांग याचा IUPAC नेम घेणार टोटल कार्बन नंबर 6 आहे त्यामुळे काय येणार हेक्स वर्ड रूट. येतं लक्षात. पुढं ए लावायचं का नाही लावायचं सांगा. 1 2 3 3 डबल बॉन्ड आहेत. 3 डबल बॉन्ड असतील तरीसुद्धा लावायचं. 4 असेल तरीसुद्धा लावायचं. 2 असेल तरीसुद्धा लावायचं. 1 असेल तर लावायचं नाही. पुढं काय लिहायचं फक्त एक्स्ट्रा ए लिहायचं फक्त. बाकी काही करायचं नाही. हेक्झा. सांग पहिला डबल बॉन्ड कुठे 1ला, दुसरा डबल बॉन्ड 3ला, तिसरा डबल बॉन्ड 5ला. टोटल डबल बॉन्ड किती झाले 3 झाले ना. 3 असतील तर काय लिहितो आपण ट्राय आणि पुढे लिहायचं ENE. 3 आहेत म्हणून ट्राय आणि पुढे ENE. इथे करणार डॅश कॉमा कॉमा डॅश हेक्झा 1 3 5 ट्राय ENE. पुढे 12 नंबर सांगा. दिस इज सायक्लिक कंपाऊंड त्यामुळे इथे काय येणार प्रायमरी प्रिफिक्स येणार काय येणार सायक्लो. प्रायमरी प्रिफिक्स आहे ना सायक्लो बाय सायक्लो सायक्लो. पुढे काय येणार टोटल कार्बन किती आहेत 6 आहेत त्यामुळे काय येणार हेक्स आणि कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे त्यामुळे काय येणार ENE येणार सायक्लो हेक्झेन. इथे सांगा. आता तुम्हाला इथे नंबरिंग करावं लागेल. आलं लक्षात. आता कोणता कार्बन याच्यामध्ये फर्स्ट आहे पहा. सेम स्ट्रक्चर मी इथे काढतोय. सेम स्ट्रक्चर याच्यामध्ये काहीही चेंज नाही. सेम स्ट्रक्चर आहे. हां जर आता तुम्हाला काय करायचं आहे डबल बॉन्ड ज्या एंडकडनं जवळ आहे त्या एंडकडनं तुम्हाला नंबरिंग करायचे आहे. म्हणजे अशा सायक्लिक कंपाऊंडमध्ये काय करायचं ज्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे ना ज्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे त्याच 2पैकी एक कार्बन तुमचा फर्स्ट होणार. हां ह्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. समजा तुम्ही याला फर्स्ट कन्सिडर केलं तर होणार काय तुम्हाला ह्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला नंबरिंग करावं लागेल. कोणत्या क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. का क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये कारण जर तुम्ही याला 1 नंबर दिला तर डबल बॉन्ड तुमचा कोणत्या डायरेक्शनमध्ये क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये ना का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये त्यामुळे तुम्हाला कुठे जाणार डबल बॉन्डकडे 1 2 3 4 5 6. मला सांगा हा जो सबस्टिट्यूएंट आहे त्या सबस्टिट्यूएंटची पोझिशन किती आली 6 आली जेव्हा तुम्ही याला फर्स्ट कन्सिडर केलं त्यावेळेस. आता आपण काय करूया याला फर्स्ट कन्सिडर करूया कारण ज्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे त्या 2 कार्बनटमपैकीच आपल्याला एक कार्बनटम फर्स्ट कन्सिडर करायचा आहे. आता याला तर आपण करून बघितलं. मिथाइल ग्रुप 6व्या क्रमांकाला येतोय म्हणजे 6 पोझिशनला येतोय. जर आपण याला फर्स्ट कन्सिडर केलं तर तुम्हाला आता सांगा नंबरिंग कोणत्या डायरेक्शनमध्ये करावं लागेल. क्लॉकवाईज करावं लागेल का अँटी क्लॉकवाईज करावं लागेल. अँटी क्लॉकवाईज करावं लागेल का कारण तुमचा डबल बॉन्ड ह्या डायरेक्शनमध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. त्यामुळे हा झाला फर्स्ट हा झाला सेकंड हा झाला थर्ड हा फोर्थ हा फिफ्थ अँड सिक्स्थ. आता सांगा CH3ला कोणता नंबर मिळाला 3rd नंबर मिळाला. 3rd पोझिशन मिळाली. इथे तुम्हाला मिथाइल ग्रुपला कोणता नंबर मिळाला 6 नंबर मिळाला. म्हणजे कोणती नंबरिंग करेक्ट आहे नेहमी लक्षात ठेवा सबस्टिट्यूएंटला लोअर नंबर मिळाला पाहिजे. डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डला लोअर नंबर मिळाला पाहिजे. अशाच एंडकडनं आपण नंबरिंग करतो. म्हणजे ही नंबरिंग तुमची कशी आहे इनकरेक्ट आहे ही नंबरिंग तुमची करेक्ट आहे. मग सांगा याचा IUPAC नेम काय लिहिणार फर्स्ट आपण ह्या प्रिफिक्सचं नाव लिहा. कोणता आहे प्रिफिक्स मिथाइल. कोणत्या पोझिशन आहे 3rd त्यामुळे काय लिहायचं 3 मिथाइल. पुढे काय येणार सायक्लो. पुढे काय येणार हेक्स. पुढे काय येणार ENE. सांगा ENEची पोझिशन कोणती 1 का 2. लोअर नंबर नेहमी लिहायचा 1 त्यामुळे इथे काय येणार डॅश डॅश डॅश. 3 मिथाइल सायक्लो हेक्स 1 ENE. समजलं. 6 मिथाइल सायक्लो हेक्स 1 ENE येणार नाही. 3 मिथाइल सायक्लो हेक्स 1 ENE. आलं लक्षात. हे नंबरिंग करेक्ट आहे हे नंबरिंग इनकरेक्ट आहे. नोट करा. अल्केन्स टॉपिकमध्ये आज आपण इंट्रोडक्शन आणि नॉमेनक्लेचर कंप्लीट केलेलं आहे. तुम्हाला नॉमेनक्लेचरवरती होमवर्क पण दिलेला आहे. तर ठीक आहे राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.